राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज सोलापुरात आलेलो आहे. रेवण सिद्धेश्वर या मंदिर परिसरामध्ये मी इथं आलेलो आहे. इथं मोठ्या प्रमाणात म्हशीचा बाजार भरलेला आहे. ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आणि गड्डा यात्रेनिमित्त हा म्हशींचा बाजार 3 वर्षातनं भरलेला आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं जातीवंत म्हशी आहेत. पंढरपुरी गवळरू या म्हशी आहेत सगळ्या. यात काय वेलेल्या आहेत, दुधाला कसे आहेत, त्यांच्या किमती काय काय आहेत हे आपण माहिती या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. 1.25 लाखापासून ना 1.60 पर्यंत. आणि दुसऱ्या तिसऱ्या वेताचे आहेत का यात? पहिला रो वगैरे नाही का? ही पहिला रो आहे का? सध्या का आपण 4 दात आहे का? 2 दाते. 2 दाती का? व्यायला किती दिवस टायमिंग आहे हिला? 15 दिवस. बरं, ठीक आहे. आपलं गाव कुठलं मालक? तळे हिप्परगा. बरं, आता हिला दूध कसं चालू आहे? दूध आता 1 थान सोडून का 10 लिटर दूध आहे. 1 थान सोडून 10 लिटर दूध आहे. खाली काय आहे? खाली आहे का? दुसऱ्यांदा ह्याची काय किंमत सांगितली? हिची 2.5 लाख. 2.5 लाख. आणि हिचं वेत किती आहे काय? तिसऱ्यांदा बघून घ्या तुम्ही. 2.5 लाख रुपये किंमत सांगितलेली आहे. तिसऱ्यांदा वेत आहे. तरी किंमत जास्त होत नाही का? असं वाटत नाही का? कमी जास्त होईल का व्यवहारला बसल्यावर होईल की? बरं, ठीक आहे. हे सगळ्या पंढरपुरी गवळावरच आहेत. त्यात क्रॉस वगैरे नाही ना काय? नाही. तुम्ही बघून घ्या. जातीवंत म्हशी आहेत ह्यांच्यापाशी सगळ्या. ती तुमची नाही का? नाही, ती ना सगळ्या जातीवंत म्हशी आहेत मालकांच्या. कास वगैरे मी दाखवतो तुम्हाला. होय, पिळून काढलेली का? किती पिळली? 5 लिटर निघले एका टायमाचं सांगताय? बघून घ्या तुम्ही. सगळ्या दुसऱ्या तिसऱ्या आणि यात पहिला रोपण आहेत. आपलं हे सांगा, पत्ता सांगा आणि मोबाईल नंबर सांगा. तळे हिप्परगा. हां, मोबाईल नंबर 7350 22 9553 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. यात सगळ्या जातीवंत म्हशी आहेत त्यांच्यापाशी पंढरपुरी गवळावरू. तर ज्यांना कोणाला खरेदी करायचे आहेत डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. कितवे वेताचे तो मालक? एक नंबर. गाभण आहे. बरं, हिचं वेत किती आहे? हिचं वेत 4 आहे. 4. आणि ही 2 नंबरची? हिचं आता इथं 3रं आहे. या सगळ्यात टोटल जे दावण आहे तुमची या कितवे वेताचे आहेत? तिथल्या म्हणजे ही 2रा. बरं. हां, हे 3री. बरं. ती पहिल्यांदा. बरं. हे 4थ्यांदा. बरं. ही 5व्यांदा. आणि हे 3ऱ्यांदा. ह्या सगळ्या जी म्हशी आहेत तुमच्याकडे ही पंढरपुरी गवळावरू जातीवंत म्हशी आहेत सगळ्या. पलीकडे पण आहेत का? हिचं ही पहिल्यांदा. ही पहिला रो आहे का? हळद आलेली. बरं, हिला किती खाली व्हायला टाईम आहे अजून काय? हिला अजून 15-20 घेईल बघा. बरं, ठीक आहे. तरी वेल्यानंतर साधारण तुमच्या माहितीने किती दूध देईल दोन्ही टायमाचं? 2 टायमात मिळत 12 लिटर निघेल की. बरोबर. आणि ही आत्ता हळद दिली आहे बघा. बरं. आता भरते 2 टायमात 6 लिटर. बरं. हिला 12 लिटर दूध आहे. बरं. हां, खाली काय आहे? हे हलगट आहे. बरं. या सगळ्या ज्या म्हशी आहेत तुमच्याकडे त्या सगळ्या जातीवंत पंढरपुरी गवळावर आहेत. हे सगळे गाभणच आहेत का? ही सगळे हळदले सगळे. बरं. हां, गाभण आहे. गाभण आहे. बरं. सगळे हळदलेच आहे. इकडे गाभण आहे. एकच मिनिट मला थांबा की. एकच मिनिट. पलीकडे तुमचीच आहे का ती? हां, ती पलीकडे आपलं आहे. बरं, चला बरं ती विन दाखवा. म्हणजे मोबाईल नंबर एकट्याचाच यावं यात. हां, ते जाहिरात पडते का? आपलं यूट्यूब चॅनल आहे शेतशिवार न्यूज. ही काय 1 नंबरची हळदले भोरी. बरं. हिला दूध कसं चालू आहे काय? 6 लिटर. ओ नमस्कार, ओळखलं का नाही? आषाढी वा. हां, हां. आणि हे 2 नंबरची वेलेली आहे का? ही समजा वेलेली आहेत तुमच्यापाशी. तरी दूध कशी चालू आहे तो काय? 6च्या मोहर काय 5च्या मोहर. 6च्या मोहर काय 5च्या मोहर. पलीकडली तुमचीच आहे का? बरं. बघून घ्या तुम्ही. सगळ्यात जातीवंत पंढरपुरी गवळावरू म्हशी आहेत. आपण सोलापूरला आलेलो आहे आणि गड्डा यात्रेनिमित्त हा बाजार भरलेला आहे. ही पहिला रो आहे का? हिचं काय किंमत सांगितली? किंमत काय नाही. 1.5 लाख रुपये किंमत सांगितली. हिला व्यायला किती दिवस टायमिंग आहे? हळदली आहे का? बरं. खाली काय आहे? रेडी आहे का? बरं. ही 2 नंबरची आले. बरं. हिचं वेत किती आहे काय? 3रं. आणि ह्या 3 नंबर. बरं. ही सगळ्या जातीवंतच म्हशी आहेत. तुम्ही बघून घ्या. दावून या मालकांचीच आहे. थोडे या कॅमेरासमोर. म्हशीपाशी या. हे बघून घ्या तुम्ही. सगळ्या वेलेल्याच म्हशी आहेत. काय ती आता रेडी आहेत, काय तर रेडी आहेत.
ही बघून घ्या, ही भोरी पण रेडी. सांगा तुमचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर. मी आहे तळे हिप्परगाचा. तळे हिप्परग्याला राहता तुम्ही. तळे हिप्परगा. हां, आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. मोबाईल नंबर माझा सांगा हे मोबाईल नंबर कोणाचा बी सांगा. ऋषिकेश. ऋषिकेश, हे ऋषिकेश मोबाईल नंबर सांगी तेवढा. मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर ये की जरा पुढे ये. त्याला बोलायला लावा. कॉन्टॅक्ट नंबर सांग तुझा पत्ता सांग आणि कॉन्टॅक्ट नंबर सांग. नंबर सांगा पहिला. पहिलं राहणार कुठं पत्ता? राहणार तळेपरा, हां, सोलापूर. मोबाईल नंबर 965777 77 99 24. 24. मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्या सगळ्या म्हशींची माहिती पण दिलेली आहे. आणि ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायच्या आहेत, वेलेल्या म्हशी आहेत यात सगळ्या दुधावरच्या आहेत, तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायच्या आहेत डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला मी कास वगैरे दाखवतो. हां, तीच की. एकच मिनटं. अरे हां, सगळे वेलेलेच आहेत का यात? सगळे वेळेले. बरं, दुधाला कशा चालू आहेत आता या सगळ्या? सध्या 10, 11, 9. बरं, 10, 11 सगळ्या वेलेलेच आहेत. आणि कितवे वेदाचे या सगळ्या? दुसरं, तिसरं, चौथं. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथं. त्यात पहिला रो वगैरे नाही का सध्या का आपण काय? कडेला वाट आहे. जरा येता थोडं थोडं जरा माहिती बघून घ्या तुम्ही. सगळ्यात जातीवंत पंढरपुरी गवळारू म्हशी त्यांच्यापाशी वेलेले आहेत या. पहिला रो कुठली आहे म्हणलं? सगळे वेळेले. होय, पहिला रू 1 नंबरची आहे का? 2 नंबरची आहे का? ही गाभण आहे का वेलेली? खाली काय रेडी आहे. रेडी आहे का? ही बघून घ्या, सगळ्या वेलेली आहेत. आणि खाली रेडी आहेत, काय रेडा आहेत. आणि टोटल किती म्हशी आहेत आपल्यापाशी? आपल्यापाशी 14-15 आहेत. 14-15 म्हशी आहेत. काय काय किमती आहेत? 1.5 लाख, तरी 2 लाख, कुठल्या आकड्यापासून चालू होते आणि एंड कुठला आकडा आहे तुमचा? लाखाच्या मोहर. लाखाच्या मोहरच. हां. लाखाच्या आत आतल्या नाही. बरं, बघून घ्या तुम्ही. सगळ्या लाखाच्या पुढे किमती आहेत. 2 लाखापर्यंत. 2 लाखापर्यंत किमती आहेत. सगळी शिंगाळू म्हशी आहेत. त्यात तुम्ही बघून घ्या. तुम्हाला मागणं दाखवतो कास मी. आता धारा काढलेत. नाही असू दे की, काय अडचण नाही. बघून घ्या तुम्ही, कास वगैरे सगळे पिळलेले आहेत बरं का. ही आत्ता सगळे पिळलेले आहेत, त्यामुळं बघून घ्या तुम्ही. सगळ्या जातीवंत पंढरपुरी गवळारू म्हशी आहेत. हो, मालक तुमचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर द्या तेवढा. या इथं पुढे या म्हशीपाशी. मारत नाही ना? थांबा एक मिनिट. सांगा तुमचा पत्ता कुठला आणि मोबाईल नंबर. आपलं तळे हिप्परगा. बरं, कॉन्टॅक्ट नंबर. फोन नंबर 88 058 058 46 46 078. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यांचा पत्ता पण दिलेला आहे. तर ज्यांना कोणाला या जातीवंत म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. हो, त्याच्यात दादा तुझ्यापाशी तिसऱ्यांदा ही पहिला तिसऱ्यांदा ही पहिल्यावर ही गाभण आहे का वेलेली आहे? खाली काय आहे? खाली रेड आहे. तुम्ही बघू शकता. आता हिला दूध कसं चालू आहे? पहिला रो आहे आता सध्या 10 लिटर दोन्ही टायमाचं. आणि ह्या 2 नंबरचीला तिला बी 10 भरते. बरं, दोन्ही टायमाचं. आणि हिला खाली काय? तिला बी रेड आहे. बरं, जरा पलीकडे येतात. बघून घ्या तुम्ही. आपल्याकडे ज्या म्हशी आहेत त्या कुठल्या जातीच्या आहेत मालक? ही पंढरपूर. ही किती महिन्याची, वर्षाची काय? ही आहे ना 9 महिन्याची. ही 9 महिन्याची. ह्याची काय किंमत सांगितली? ही प्राईस आहे ना 25,000. 25,000. आणि या खोंडाची? हिची आहे ते 15,000. 15,000. ही किती महिन्याचं, वर्षाचं काय? ही आहे ते 5 महिन्याचं. 5 महिन्याचं. आणि या 3 नंबरची? तिला 2.5 लिटर दूध आहे. बरं, ही किती वेळ आहे हिचं? हिचं पहिला राहील. पहिला रो आहे का? वेलेली आहे का? खाली काय आहे हिला? खाली का नाही का? विकलेलं आहे का? नाही. बरं. आणि ह्यात
हे आहे ते गाभण आहे. गाभण आहे का? हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय? त्याला एक 8 दिवस बाकी द्या दोघीचे. ह्या दोन्ही पण गाभणच आहेत का? दोन्ही गाभण आहे. बरं किती वेळ त्याच्या त्या? ही दुजा दुसऱ्यांदा आहे ते. आणि ह्या 3 नंबर? ही 3 नंबर ही तिच्यात आहे. बरं आणि हे चौथ्या? ही पहिल्यावर आहे. पहिला रोग ही गाभण आहे का? हे अंड्यावर आहे. बरं आता तुमची जी ही किमती तुम्ही सांगितलेली आहेत, किमती देताना फक्त व्यवस्थित सांगा. कसं होतं कमेंट आम्हाला पडते, लोक आम्हाला काहीतरी काय बोलतील. फक्त माहिती देताना मी कसं तुम्हाला चांगलं विचारतोय. बरं हे ज्या ह्या किमती सांगितलेल्या आहेत तुम्ही, यात काय कमी जास्त होतील का? होतेच ना. किती काय काय किमती तुमच्या? हिचं 85 सांगतोय, हिचं 1 10 सांगतोय. बरं हां. हिची 1 10 एवढी किंमत का हो? हिची 1 10 एवढी किंमत का? तिला 13 लिटर दूध आहे. बरं म्हणजे वेळेनंतर तुम्ही गॅरंटी देऊन सांगता, कमी जास्त होणार नाही? हो. बरं ठीक आहे. चला आपला पत्ता सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. सांगा पत्ता. हां 70 83 70 83 13 99 86 99 86. मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्यांचा पत्ता पण दिलेला आहे. त्यात काय गाभण आहेत, काय वेलेले आहेत आणि दुधाला पण त्यांनी सांगितलेले आहेत काय काय दूध आहेत त्यांनी. आणि ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायचे आहेत डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. $2.5 लाख का? हिचं वेद किती आहे मालक? तिसऱ्यांदा आहे. सध्या गाभण आहे. हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय? बरं आणि या 2 नंबरची? पहिला रो आहे का? गाभण आहे का? हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय? महिन्यात येईल का? बघा बघून घ्या तुम्ही. पहिला रो आहे ही, महिन्यात येईल म्हणून सांगितले. आणि या 3 नंबरची? तिसऱ्यांदा आहे का? तरी दुसऱ्या टायमाला, दुसऱ्या वेताला दोन्ही टायमाचं कसं चाललंय दुधाला? दोन्ही टायमाला 7. हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय? 15 दिवस टायमिंग आहे. तुम्हाला मी कास वगैरे दाखवतो सगळे. हो हो कास वगैरे दाखवतो मी. बरं आणि ती पलीकडची तुमचीच आहेत का? बरं या इकडे त्या 1 नंबरची ही सांगा. हिची जात कुठली हो मालक? काय म्हणता? धुळा का? बर. आणि हिचं काय वेत आहे काय? तिसऱ्यांदा वेत आहे. गाभण आहे का सध्या ही? बरं हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय? 2-4 दिवस होती. बरं बरं बरं. आणि हिची? बर हिची काय सांगितली किंमत? 1.70. बर आणि ही बोरी? बर हिचं वेत किती आहे? तिसऱ्यांदा आहे का? बरं हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय? 8 दिवस टायमिंग आहे. बघून घ्या. आणि बसलेली पण हरियाणाच आहे का? बरं ही जी म्हशी आहेत तुम्ही यांच्या जाती सांगितलेली आहेत, किमती सांगितलेल्या आहेत, त्यात काही कमी जास्त होईल ना किंमत? बरं ठीक आहे. आपलं पत्ता सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. तळे हिप्परगा. मोबाईल नंबर? 9011 95 0020. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्या मशीनच्या जाती, किमती आणि या सध्या गाभण पण आहेत. वेळेला किती दिवस टायमिंग आहे सगळं सांगितलेलं आहे. तर ज्यांना कोणाला या जातीवंत म्हशी खरेदी करायचे आहेत डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. बघून घ्या तुम्ही सगळ्या जातीवंत म्हशी आहेत या. पंढरपुरी, गवळारू. एक पुढनं पण दाखवतो तुम्हाला. सगळ्या शेंगाळू म्हशी आहेत या. बघून घ्या तुम्ही यांचे शिंग वगैरे, कान बिन कापलेले. ही बघा किती मोठी आहे याची शिंग. दादा दोन्ही टायमात 7 लिटर म्हणजे चिकच आहे. अजून खाली काय आहे ती? खाली वासरू आहे. म्हणजे रेडी आहे का काय? रेड आहे. रेडी आहे. बघून घ्या तुम्ही. आणि या 2 नंबरची? 2 नंबरची तिला चिका काल सकाळी काल चिकच आहे. हिला काय खाली? हिला हलगट आहे. बरं. आणि 3 नंबर? ही 3 नंबर इली आहे. हिला 2 टायमात 1 घालतं तुझा. बरं खाली काय आहे हिला? हिला काय नाही. बरं हातावर आहे. बरं आणि ह्या? हातावर आहे. बरं हिचं वेत किती वेत काय? आज तुमच्याकडे ज्या म्हशी आहेत या ह्यांचे वेत किती वेत काय? हिला 4था आहे. बरं हे 2रा आहे. बरं पहिला आहे. बरं पहिला रो कुठली म्हणलं? ही पहिला रो आहे का? 2 दात पहिला पहिला रो आहे. 2 दात आहे. बघून घ्या तुम्ही. चालेल.
आणि सगळ्यात लास्ट ही रेडा रेडा साईड आता 6 दात आहे का? बरं ह्याची काय किंमत सांगितली या रेड्याची? रेड्याची 25,000 रुपये किंमत सांगितली. आता ह्या जे सगळ्या म्हशी आहेत तुमच्याकडे त्या काय किमती सांगितलीत तुम्ही? 70 सांगतो, कुठले लाख सांगतो. बरं आता या रेड्याची काय सांगितली? त्याची 75,000. बरं ही दाताला कसं आहे काय? साईड आता 6 दात आहे का? बरं ठीक आहे, बघून घ्या तुम्ही. हे दोन्ही पण रेडेच आहेत. आणि ह्याची किंमत काय सांगितली कोणाची? या रेड्याची? त्याची 75 सांगतो. 75. व्यवहाराला बसल्यावर किंवा फोन आले चॅनल मार्फत तर किमती कमी जास्त होतील. कमी जास्त होते. त्यात म्हशी पण आहेत आणि 2 रेडे पण आहेत. आपला पत्ता कुठला? सोलापूर. सोलापूरच. आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या की. हां 770 डबल 770 770 999 999 2 हां 3 3 हां 141 1441 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. सोलापुरातच राहते ती. तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायच्या आहेत डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये हा बाजार भरलेला आहे. 3 वर्षातून हा बाजार भरलेला आहे. बघून घ्या तुम्ही. म्हशींची आवक पण चांगल्या प्रमाणात आलेली आहे.